महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली। जानेवारी 2026 मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं होतं। त्यांच्या जाण्यानंतरची ही पहिली जयंती असल्यानं सर्वत्र हळवे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते। कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादांची प्रथम जयंती साजरी करण्यात आली। गौतम बँकेजवळील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं। यावेळी अजित पवारांच्या कार्याचा, त्यांच्या नेतृत्वाचा आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा विशेष उल्लेख करण्यात आला। त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या। राज्याच्या विकासासाठी झटणारा, प्रशासनात वेगवान निर्णय घेणारा आणि सामान्य कार्यकर्त्यांना आपलेसं करणारा नेता म्हणून अजितदादांचे योगदान उपस्थितांनी स्मरले। व्यक्ती जाते पण तिचे कार्य आणि विचार कायम प्रेरणा देत राहते, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली। अजित पवारांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या विकासवादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही करण्यात आला। माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे आणि ज्येष्ठ नेते काका कोयटे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्या लाडक्या नेत्याची आदरणीय अजित पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सगळीकडे कार्यक्रम सुरू आहेत। एक महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व आणि अतिशय स्पष्ट वक्ता आणि प्रशासनावर ज्यांची मोठ्या प्रमाणात पकड होती असे अजितदादा एका अपघातानं आणि एका घटनेनं आपल्यातनं निघून गेले आणि तेव्हापासून हा महाराष्ट्र पोरका झाल्यासारखं झालेला आहे। खंत तर याच गोष्टीची वाटते की त्यांच्या अपघाताची चौकशी सुद्धा कुठे FIR न होता आमदार रोहित पवारांनी प्रयत्न करून सुद्धा झाली नाही। ते आपल्याला प्रांतामध्ये ती FIR करावी लागली। आज आपण मोठ्या आदराने त्यांच्या या स्मृतीला उजाळा देत असतानाच मला आमच्या आमदार आशुतोष दादांचं कौतुक याच्यासाठी वाटतं की त्यांनी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न काढला की या अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हावी। खरं तर असा माणूस होता की ज्याला कधी त्यांनी कुठे झुकले नाहीत, कुठे वरमले नाहीत, कुठे नरमले नाहीत। दिल्लीचं तख्त सुद्धा त्यांच्या पुढे, अजितदादा पुढे त्यांचा विचार घेतल्याशिवाय कुठे पुढे जात नव्हते। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात नाही तर खऱ्या अर्थानं एक सर्व धर्म समभाव पाळणारा, कुठल्याही धार्मिक कुठलं अवडंबर न माजवणारा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वसामान्यांच्यासाठी विशेषतः त्या ग्रामीण भागातील मग शेतकरी असो, शेतमजूर असो, कामगार असो, यांच्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं सर्व आयुष्य वेचलं। मी आपल्या सर्वांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो। पण दादा गेले आणि आमच्यातलं स्वतःच गेलं असं वाटायला लागले। पुन्हा एकदा त्यांना आदरांजली। अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनेक स्मृतींना उजाळा द्यावा असं वाटतो। परंतु दादाच्या बाबतीमध्ये मला एवढं सांगावं असं वाटतं, दादा हा शब्दाला पक्का असलेला माणूस होता, दिलेला शब्द पाळणारा माणूस होता। दादाचा वादा हा कधी वाया जाणार नव्हता। खर तर दादा आणि वादा हे एकाच अर्थाचे दोन शब्द महाराष्ट्रात झाल्यासारखे नक्कीच आठवतात। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस दादांच्या भेटीला आशुतोष दादा आणि आम्ही गेलो होतो, दादांनी मला सांगितलं होतं की काका, तुम्हाला सहकारामध्ये जसं व्हिजन आहे तेच व्हिजन तुम्ही कोपराव करता वापरा आणि तेच व्हिजन घेऊन आपल्याला आशुतोष दादांच्या बरोबर पवार वहिनींच्या माध्यमातून हे सगळं व्हिजन नक्की पुरं करायचं आहे आणि तीच दादांना खरी आदरांजली ठरेल। मी दादांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।